हॅलो फ्रेंड्स, श्रावण चालू होता. आम्ही 2 दिवसाची नाशिक ट्रिप प्लॅन केली. रात्री प्रायव्हेट बसने आम्ही निघालो. सकाळी नाशिकला पोहोचलो. नाशिकवरून वणीच्या सप्तशृंगीसाठी एसटी पकडली आणि 8 वाजता तिकडे पोहोचलो. फ्रेश होण्यासाठी रेंटवर रूम अवेलेबल आहेत. आंघोळ करून आणि तयार होऊन आम्ही 9:30 वाजता सप्तशृंगीचे दर्शन घेतले. पायी जाण्यासाठी 15 मिनिटे लागली. दर्शनासाठी जास्त गर्दी नव्हती. भरपूर धुकं होतं. काहीच दिसत नव्हते. मंदिरासोबतच शिवालय, तीर्थ, सतीचा कडा आणि मार्कंडेय पर्वत ह्या गोष्टी इकडे बघण्यासारख्या आहेत. 12 वाजता प्रायव्हेट जीपने आम्ही नाशिकसाठी निघालो. नाशिकवरून त्र्यंबकला जाणारी एसटी पकडली आणि तिकडेच स्टे केला. श्रावण असल्यामुळे गर्दी होती, सो आम्ही रात्रीच त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ब्रह्मगिरीसाठी निघालो. ह्या गडाला त्र्यंबकगड असेही बोलतात. गडावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. शंकराने आपटलेल्या जटा ह्या देखील पाहायला मिळतात. येथे काही प्राचीन वाड्याचे अवशेष आणि गुहा हे देखील आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे भांडारदुर्गला जाता नाही आले. ट्रेक कंप्लीट करून आणि जेवून दुपारीच आम्ही मुंबईसाठी निघालो. त्यासाठी आधीच त्र्यंबकेश्वर टू मुंबई एसटीची ऑनलाईन बुकिंग केली होती. त्याच दिवशी रात्री आम्ही मुंबईला पोहोचलो. थँक्यू.